जांभळे खाल्ल्याने हे 10 रोग मुळापासून नष्ट होतात. जांभळ्याचे फायदे आणि नुकसान जाणून घ्या. नमस्कार मित्रांनो, जांभूळ ज्याला इंग्लिशमध्ये ब्लॅक प्लम असं म्हणलं जातं, या जांभळाचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. मित्रांनो, ज्यावेळी जांभळाचा मोसम सुरू होईल त्यावेळी आपण सुद्धा अवश्य जांभळं खा, कारण आयुर्वेद असं म्हणतं की जांभळाच्या फळामध्ये, जांभळाच्या पानांमध्ये तसंच याच्या सालीमध्ये अत्यंत गुणकारी असे औषधिक गुणधर्म असतात. मित्रांनो, जांभळामध्ये ग्लुकोज, फ्रुक्टोज, व्हिटॅमिन ए आणि सी, रायबोफ्लाविक, फॉलिक ऍसिड, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस, आयर्न, झिंक, टॅनिंग, ग्लॉसिक ऍसिड, रेझिन, जंबोबोली इत्यादी अनेक घटक अगदी विपुल प्रमाणात आहेत. मित्रांनो, ही मी तुम्हाला वाचून दाखवली ही लिस्ट खरं तर अशा घटकांची आहे की ज्यांची आपल्या शरीरात अत्यंत गरज असते. चला तर मित्रांनो, पाहूया की जांभळ खाल्ल्याने आपल्या शरीरात कोणकोणते फायदे होतात. मित्रांनो, जांभळ खाण्याचा पहिला सर्वात मोठा फायदा म्हणजे ज्या लोकांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता आहे किंवा ज्यांना रक्त कमी असतं अशा लोकांनी जर जांभळ खाल्ली तर मित्रांनो, जांभळामध्ये व्हिटॅमिन सी आणि आयर्न अगदी मोठ्या प्रमाणात असतात आणि म्हणूनच हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्याचं काम हे जांभळ करतं. मित्रांनो, व्हिटॅमिन सी मुळे आपल्या शरीरात ऑक्सिजनची लेवल सुद्धा वाढते. तसंच जे आयर्न असतं हे आपलं रक्त शुद्ध करण्याचं काम करतं. मित्रांनो, दुसरा फायदा, जांभळामध्ये व्हिटॅमिन ए चं प्रमाण खूप जास्त आहे आणि त्यामुळे आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी आपण ही जांभळाची नक्की खायला हवीत. मित्रांनो, जांभळामध्ये खजिने आणि व्हिटॅमिन सी सुद्धा भरपूर असतात आणि म्हणून आपली त्वचा जर आपणास निरोगी ठेवायची असेल, सतेज ठेवायची असेल, आपली स्किन ग्लो हवी असं जर आपणास वाटत असेल तर आपण सुद्धा अशा या व्हिटॅमिन सी आणि खजिनांची युक्त जांभळांचं नक्की सेवन करायला हवं. मित्रांनो, पुढचा फायदा आहे हृदयाशी संबंधित. आजकाल आपण पाहतो की हाय बीपीचे पेशंट वाढलेले आहेत. तसेच अनेक जणांना हृदयरोगाचा झटका सुद्धा येतो, स्ट्रोक ज्याला आपण म्हणतो. तर मित्रांनो, या जांभळामध्ये पोटॅशियमचं प्रमाण भरपूर आहे. जर एक्झॅक्टली सांगायचं झालं तर 100 ग्राम जांभळामध्ये जवळपास 55 मिलीग्राम इतके पोटॅशियम आढळतं आणि म्हणून जर आपण ही जांभळं खाल्ली तर त्यामुळे आपलं हृदय स्वस्थ राहतं, स्ट्रोक येण्याचा धोका कमी होतो आणि हाय बीपीचं पेशंट सुद्धा, हाय ब्लड प्रेशर पेशंट सुद्धा याने भरपूर फायदा होतो. मित्रांनो, पुढचा फायदा आहे आपल्या दातांसाठी आणि हिरड्यांसाठी. या जांभळामध्ये अँटीऑक्सिडंटल गुणधर्म मोठ्या प्रमाणात आढळतात आणि म्हणून ज्यांच्या हिरड्यामधून रक्त येत असेल, ब्लिडिंग गम्स असतील तर अशा लोकांनी या फळांचं नक्की सेवन करावं. तसंच या जांभळाची जी पानं असतात तर ही पानं वाळवून आपण जर याची पावडर बनवली तर आपण अगदी वर्षभर या पावडरने जर आपले दात स्वच्छ केले, जर घासले तर मित्रांनो आपल्या हिरड्या स्वस्थ राहतात. तसंच हिरड्यामध्ये कोणत्याही प्रकारचं संक्रमण होत नाही. मित्रांनो, डायबिटीसचे जे पेशंट आहेत, मधुमेहाचे जे रोगी आहेत, त्यांनी जर हे फळ खाल्लं, केवळ फळच नव्हे तर हे जांभळाचं फळ, पाने, साल तसेच बिया याचा जर वापर केला तर मित्रांनो त्यांना जे वारंवार बाथरूमला जावं लागतं ही समस्या कमी होते. त्यांची भूक मंदावते. डायबिटीसच्या पेशंटना भरपूर भूक लागत असते, वारंवार भूक लागते, तर ही समस्या सुद्धा यामुळे दूर होते. मित्रांनो, डायबिटीसच्या पेशंटच्या ब्लड मध्ये जी ब्लड शुगर असते तिचं प्रमाण खूप असतं, तर ही ब्लड शुगर कमी करण्याचं काम ही जांभळ करत असतात. तसंच इन्सुलिन प्रमाण सुद्धा ही फळं खाल्ल्याने वाढतं. तर मित्रांनो, डायबिटीसच्या पेशंटनी हे फळ नक्की खायला हवं. मित्रांनो, पुढची गोष्ट, आपल्या शरीरामध्ये फ्री रॅडिकल्स निर्माण होत असतात आणि ही फ्री रॅडिकल्स मुळेच आपल्याला म्हातारपणाची लक्षणे दिसू लागतात. आजकाल आपण पाहतो की अगदी तरुण वयात काही जण म्हातारे दिसू लागतात, म्हातारपणाची लक्षण दिसू लागतात. तर जर आपण जांभळाचं फळ खाल्ले तर त्यामुळे या जांभळाच्या फळामध्ये फ्लेव्होनॉइडचं प्रमाण खूप जास्त आहे की जे शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असतात, जे फ्री रॅडिकल शरीरापासून बाहेर घालवतात आणि परिणामी शरीराला शुद्ध बनवतात. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती अतिशय मोठ्या प्रमाणात वाढते. मित्रांनो, ज्यांना मुरुम, चेहऱ्यावरती मुरुम किंवा पिंपल्स येण्याचा त्रास आहे अशा लोकांनी जर या बियांचं चूर्ण केला आणि त्यामध्ये जरासं गाईचं दूध जर मिसळलं आणि असं हे जे मिश्रण आहे ते जर आपल्या चेहऱ्यावर लावलं तर मुरुमाच्या समस्या काही दिवसातच कमी होते, निघून जाते आणि चेहरा सुद्धा ग्लो चमकू लागतो. तर मला आशा आहे की आपणास हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्र परिवाराला शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, सबस्क्राईब शेजारचं जे घंटीचं बटन आहे, बेल आयकॉन आहे, ते सुद्धा नक्की दाबा. जर फेसबुकवर पाहत असाल तर पेजला नक्की फॉलो करा. धन्यवाद मित्रांनो.